शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 2 मे 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही 15 पासून ते 25 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर 15 पासून 25 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे। तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। हे बघू शकता, कोथिंबीरीचे दर आज सुद्धा वाढलेलेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये तांदूळचा भाजी बघू शकता। तांदूळचा हा 1000 रुपये शेकडा याप्रमाणे सुद्धा तांदूळचा भाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सर्वच भाज्यांचे दर वाढलेले आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मेथी ही 30 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे, 25 ते 30 रुपये पेंडी याप्रमाणे। मेथी आज मार्केटमध्ये दाखवाय नसल्यामुळे मेथी 25 ते 30 रुपये पेंडी याप्रमाणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्यांचे दर पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कोहळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कोहळा हा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे। हे बघू शकता, अशा क्वालिटीमध्ये कोहळा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर मित्रांनो, टोमॅटोचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 600 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे। तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता, 600 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे। त्याचबरोबर कांदापात सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कांदापात ही 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये तोंडल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तोंडलं हे 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे। शेवगा शेंग सुद्धा बघू शकता। शेवगा शेंग ही 50 रुपयाला बंडल, म्हणजे 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे शेवगा शेंग या ठिकाणी पाहायला मिळते। बीटाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बीट कसा आहे? 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे बीट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे। या क्वालिटीमध्ये गावरान गवार बघू शकता। गावरान गवार ही 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये गावरान गवार 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे। फ्लावर कसा आहे? फ्लावर 150 रुपयांना बॅग याप्रमाणे फ्लावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। त्याचबरोबर कोबीची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता। कोबी हा 100 ते 120 रुपयांना बॅग याप्रमाणे। कारलं कसं आहे? ओ, कारलं कसं आहे? कारल्याचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या क्वालिटीमध्ये कारलं हे 50 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये आगोरा वांग बघू शकता। हे वांग 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, या क्वालिटीमध्ये आवक वांग बघू शकता। वांग हे 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। हे बघू शकता, अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। गावरान गवारीची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। गावरान गवार ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। तर पुणेरी गवार ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये भोपळा बॅग बघू शकता। 100 रुपयांना बॅग याप्रमाणे भोपळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। काकडी कशी आहे? आज 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे काकडी आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयांपर्यंत। तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे काकडी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर लिंबाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। लिंबू कसं आहे? 150 रुपयांपर्यंत, 60 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लिंबू आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 60 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता। हिरवी मिरची ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता।
40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. तर बदला माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये आंब्याची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. आंबा हा 400 रुपयांना पेटी याप्रमाणे या क्वालिटीमध्ये आंबा बघू शकता तुम्ही. 400 रुपयांना पेटी याप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळतोय हापूस आंबा. त्याचबरोबर मित्रांनो कोबीची आवक बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोबीची आवक आपल्याला पाहायला मिळते. कोबी हा 100 ते 120 रुपयांना बॅग याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा 100 ते 120 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता. ही मिरची 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो शेतकऱ्याने आणलेला की किती 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेतकरी माल बघू शकता 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आंबा आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते. लसणाचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. लसूण हा 80 पासून ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका लसूण हा 80 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर पाकळी लसूण बघू शकता. पाकळी लसूण हा 100 रुपये किलो याप्रमाणे. आल्याचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आलं हे 40 पासून ते 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आल्याची आवक बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा हा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो वाटाणा बघू शकता. या क्वालिटीमध्ये वाटाणा हा 90 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गावरान गाजराची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गावरान गाजर हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. वाढले का दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गावरान गाजर हे 20 ते 25 रुपये. आवक कमी असल्यामुळे गावरान गाजराचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गाजर 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो दोडका बघू शकता. दोडका या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरची बघू शकता. शिमला मिरची ही चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो कलिंगडाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कलिंगड हे बघू शकता तुम्ही. आडवा माल हा 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड हे 15 पासून 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बघू शकता. कलिंगडाचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आवक कमी असल्यामुळे कलिंगडाचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये चिक्कू बघू शकता. चिक्कू हा 10 पासून ते 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कू हा 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अमित सर नमस्ते. नमस्ते. आज कोथिंबीर कशी होती? आज कोथिंबीरचे बाजार 15 ते 20 रुपये झाले. मेथी 25 रुपये. शापू 20 रुपये. कांदापात 15. तांदूळचा 8-10. अजून करडी वगैरे गर्दी 700 ते 1000. बरं चालेल. अजून काय भाज्या होत्या आपल्याकडे? भाज्या एवढ्याच होत्या. चालेल धन्यवाद. ओके. तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतर व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.